नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. बाहेर स्टॉलवर मिळतात तसे कुरकुरीत मंचुरियन आणि ती झणझणीत लाल चटणी बघितली की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल, पण घरी बनवली की ते मऊ पडतात किंवा स्टॉल सारखे होत नाहीत आणि स्टॉल सारखी शेजवान चटणी कधी कधी आपली होत नाही. त्यासाठी मी खास सिक्रेट टिप तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे मंचुरियन अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहतील आणि शेजवान चटणी अगदी स्टॉल सारखीच होईल. वेळ न घालवता सुरू करूया रेसिपीसाठी. सर्वात आधी इथे मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कोबी. मंचुरियनसाठी कोबी अगदी फाईन चॉपही चालेल आणि थोडासा जाड बारीकही चालेल, यात काहीही हरकत नाहीये. महत्वाची टीप, कोबीमध्ये जर खूप पाणी सुटत असेल तर मीठ टाकून ते पाणी चांगलं निथळून काढा आणि कोबी जर कोरडा असेल तर डायरेक्टली बनवायला सुरुवात करा. त्यामध्ये आपण आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट बनवून घ्यायची आणि ती 1 चमच यामध्ये टाकायचे. 1.5 कप इथे मैदा घ्यायचा आहे आणि अर्धी कपच इथे आपल्याला मक्याचं पीठ, जे की कॉर्नफ्लॉवर म्हणतो आपण, ते घ्यायचंय. कॉर्नफ्लॉवरची क्वांटिटी कमीच राहू द्यायची आहे, कारण यामुळे तेल जास्त शोषलं जातं आणि कॉर्नफ्लॉवर घेणंही तितकंच गरजेचं आहे, कारण का यामध्ये कुरकुरीतपणा येतं. तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करूया. सोबतच फूड कलरही थोडंसं ऍड करूया. तुमच्याकडे जर ढोबळी मिरची असेल, कांद्याची पात असेल, ती सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. मी स्किप केले कारण माझ्याकडे ती अवेलेबल नाहीये. यामध्ये फूड कलर ऍड केल्यानंतर जर त्याचं थोडंफार काय पाणी सुटलेलं असेल तर अगदी त्यामध्येच पहिले मळून घ्या आणि जर खूपच कोरडा असेल तर वरून पाणी घ्या. आता माझा कोबी सुकलेला होता, इतका काय पाणी सुटायसारखा नव्हता, त्यामुळे मला पाणी ऍड करूनच याचं पीठ मळावं लागलं. छान असं घट्टसर याचा गोळा मळून घ्या, जेणेकरून ह्याचे गुलगुलीत आणि गोल गोल असे बॉल झाले पाहिजे, जे की मंचुरियन म्हणतो आपण किंवा आपण याला कोबीचे पकोडे सुद्धा म्हणू शकतो. हे स्टॉलवरचे आहेत, अगदी रेस्टॉरंट सारखे नाही. आपल्याला स्टॉलवरचेच कधी खायला आवडतात, त्याच प्रकारे आपण या रेसिपीमध्ये आज बघणार आहोत. छान असा घट्टसर गोळा मळून घ्या आणि हा गोळा ना एक 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्या, जेणेकरून ना याचं काही पाणी वगैरे सुटतंय का आपल्याला अंदाज लागेल आणि सुटलं तर अजून थोडंसं वरती मैदा टाकून पुन्हा याला छान असं मळून घ्या. पण शक्यतो पाणी निथरवेल असेल तर पाणी सुटणारच नाही. अशा प्रकारे छान याचे गोळे रेडी झाले पाहिजे. आता ही पिठाची कन्सिस्टन्सी तर इतकी छान झाली ना, आता याला आपण बाजूला ठेवून देऊयात आणि सुरुवात करूयात. इथे लाल झणझणीत अशी शेजवान चटणी, जी की स्टॉलवरती आपण अजून द्या म्हणून खातो, तीच चटणी आपण घरी सुद्धा खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला पातेलं गरम करायला ठेवायचंय. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचंय आणि आपण जी अद्रक लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट केली ती यामध्ये ऍड करा आणि ही पेस्ट छान परतवून घ्या. आता या शेजवान मध्ये मी कोणताही सॉस घालणार नाहीये, ना विनेगर घालणार आहे. एकदम सरळ आणि साधी स्टॉल वरती मिळणारी एकदम सिंपल अशी शेजवान चटणी आपण बनवणार आहोत. सर्वात पहिले तर इथे मिरची टाकलेली आहे आपण पेस्ट, जी चांगली परतली आहे. त्यामध्ये आपण फूड कलर ऍड करूया आणि 1 ग्लास पाणी टाकून घेऊयात यामध्ये. छान पाणी टाकल्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्या थोडीशी. त्यावर इकडे आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पाणी उकळायला ठेवूयात. या चटणीसाठी आपल्याला जे काही आपण हे पाणी टाकून घोळ बनवलाय तो असा चांगला खळखळून उकळल्यावर त्यामध्ये आपल्याला अजून एक सिक्रेट टिप टाकायची आहे, जेणेकरून स्टॉल सारखी घट्टसर आपली शेजवान चटणी रेडी होईल. आता कलर अवॉइडही करू शकता तुम्ही, लाल मिरची वापरू शकता, पण आपण आकर्षित कलरवर होतो त्यासाठी फूड कलर हा इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी इकडे मी आता मंचुरियन तळायला घेते. जवळ चटणी उकळत नाहीये त्यावर छोटी कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाका आणि तेल असं चांगलं कडकडीत तापू द्या. तेल तापल्यानंतर आपले मंचुरियनचे गोळे जे आहेत ते चिकटणार नाहीयेत, चांगले टाकले तसे वरती येतील. आता इकडे चटणी उकळले तेल तापेस्तवर. आता यामध्ये मी 2 चमचे मक्याचं पीठ म्हणजेच कॉर्नफ्लॉवरचा घोळ तयार केला आणि तो या उकळत्या चटणीमध्ये टाकलाय, जेणेकरून चटणी घट्टसर होणार. आता ही चटणी आपण स्लो गॅसवरती चांगली उकळून घेऊयात. आता माझ्याकडे तर अजिनोमोटो आहे, तुमच्याकडे नसला तर तुम्ही हा स्किप करा आणि स्किप केलेला चांगला आहे. माझ्याकडे खूप दिवसाचं आहे तर म्हटलं चला चुटकीभर का ना आपण यामध्ये वापरून घेऊयात. आता तुम्हाला जर ग्रेव्ही मंचुरियन आवडत असते ना तर तुम्ही यामध्ये शिमला आणि ही तयार शेजवान टाकून साधी ग्रेव्ही बनवू शकता आणि वरतून तुम्हाला मग लांब लांब चिरलेला कोबी आणि शेजवान शेव जी असते ती पण ऍड करू शकता तुम्ही. आता इकडे आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे, त्यामध्ये छान असे मंचुरियनचे गोळे तळून घ्या आणि पहिले गोळे सोडताना गॅस नेहमी फुल ठेवा, कारण का मंचुरियन खाली चिकटले नाही पाहिजे. मंचुरियन जसे तुम्ही टाकाल तसे वरती येतील आणि त्यानंतर तुम्हाला गॅस स्लो करून चांगले याला भाजून कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत, कारण का आतमध्ये पिठाचा गोळा न राहिला पाहिजे, याची तुम्ही काळजी घ्या. आता याला फुल गॅसवरती आपण सगळे गोळे सोडल्यानंतर गॅस स्लो करून खाली वरती चांगलं परतवून घेऊया. इकडे आपली शेजवान चटणी बघा खळखळून उकळून छान अशी घट्ट घट्ट आणि डोळ्याला अशी
चांगली लाल भडक भाहणारी ही चटणी इथे रेडी झालेली आहे. आता ही चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघताय, खूप सुंदर, जेवढी दिसते ना तेवढी सुंदर ही लागते पण. यामध्ये आपण जास्त काही टाकलेलंच नाहीये. गॅस बंद करा. छान चटणी झाल्यावरती झाकण ठेवून द्या. इकडे मंचुरियनचे गोळे पण स्लो गॅसवरती चांगले आलटी पलटी करून कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी मध्ये तळून घ्या. बघा कसे लाल भडक स्टॉलवरचे मंचुरियन दिसतात का नाही. आता हे लाल भडक मंचुरियन दिसतात ते आपल्या खाण्याच्या रंगामुळे दिसतात आणि त्याच रंगामुळे आपण स्टॉलकडे आकर्षित होतो. पण आता 10-15 रुपयामध्ये आपण घरी सुद्धा तसेच मंचुरियन आणि तशीच शेजवान चटणी बनवू शकतो. तुम्हाला तर माझ्या व्हिडिओमध्ये समजलंच असेल. सोबत याचा काही खर्चही नाहीये. 10-15 रुपयाचा कोबी आपल्याला आणायचा आणि बाकीचे सगळे पदार्थ आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतात. बघा छान असे कुरकुरीत मंचुरियन आपले रेडीच झालेले आहेत. त्यावर अशी लाल भडक आणि झणझणीत अशी शेजवान चटणी घ्या तुम्ही आणि सोबतच लांब लांब चिरलेला कोबी आहे तोही टाका. शेजवान शेव असेल तर अजूनच भारी. आणि नंतर मस्त अशी वरतून शेजवान घेऊन बघा. इतके सुंदर असे मंचुरियन रेडी झाले अगदी स्टॉल सारखे. तर कशी वाटली आजची ही रेसिपी, घरी नक्की ट्राय करा आणि तुमचं मंचुरियन कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा सोप्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा. चला तर मग बाय फ्रेंड्स.